राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अनेक भागात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे। दरम्यान कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवार रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। त्यामुळे सांगलीसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा वारणा नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर येथे नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत। दुसरीकडे कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे। त्यामुळे सातत्याने धरणातून नदी पात्रात विसर्ग वाढवला जात आहे। त्यामुळे सांगलीसाठी पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट आहे। कोयनेतून दुपारी 10,000 रेस्क्यूज विसर्ग वाढवल्याने व पावसाच्या इशाऱ्याने सांगलीत पाणी पातळी शनिवारी 41 ते 42 फूट जाऊ शकते। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।